एकदम गरीब समजा होतं याच्यापूर्वी कधी पाहिलं नाही. काहीतरी विषय झाला त्याच्यामध्ये अगदी माझ्या स्वप्नात नाही राजकुमार सारखा. आणि हा नक्की कोण आहे ना, ती मला एकच व्यक्ती सांगू शकते, ती म्हणजे माझी दासी लक्ष्मी. अंगणाच्या काय बसला पहा, पाहतेस ना? चांगले धडधाकट तरुण आहे. त्या सगळ्यांच्या मध्यभागी तो जो तरुण आहे ना, तो तरुण तो लठ्ठ कुठे आपला पहिलवान आहे तो. माझ्यासारख्या उंच बांध्याचा आहे. गोरा गोरा पाय, सौंदर्य असं जणू काही मदनाचा पुतळा. हो ना? नाही नाही, जणू काही मदनच तो. सांग ना, कोण तो? कळालं का तुला मी कुठला सांगते तो? हो कळालं. बघ ना, तो जो मध्यभागी आहे ना, तो माझ्याकडे बघितलं तो ओळखते तू? हो ना. बरीच आहेस तर. हा नाही म्हणजे बरीच जुनी आहेस तू ना. म्हणजे इथल्या राजकारणातील प्रत्येक व्यक्तीची ओळख तुझी चांगली असेल. हो बरं, तू युवक तू ओळखतेस ना? दमला की काय तो बसला खाली? कोण तो सांग ना मला. तो एक दासी पुत्र. दासी पुत्र? नाही नाही नाही, तो आणि दासी पुत्र तुझा काय असेल? उगाच काहीतरी सांगू नकोस. अगं बघ तर त्याचं सौंदर्य एखाद्या राजपिंड पुरुषाप्रमाणे. अंगावर असणारी ती भरजरी वस्त्रलंकार, मस्तकी असणारी ती राजपट्टी, उंच बांध्याचा गोऱ्या गोऱ्या पाय, अगदी पहिलवानासारखा. हा नक्कीच कुणीतरी राजघराण्यातील तरुण असेल. तो एक दासीपुत्र. दासीपुत्र असे ना का? दासीपुत्र तर दासीपुत्र. पण माझं एक कर्तव्य कसे सांगा. लवकरात लवकर तो कुणीही असो, लवकरात लवकर त्याच्या जवळ जा आणि त्याला जाऊन सांग. काय काय सांगशील? काय सांगशील? काय त्याला म्हणावं, महाराणी भुजावतीनं आपल्या महालात बोलावलंय. लवकर लवकर जा आणि त्याला माझा निरोप दे. हा जा जा लवकर जा. ए जाऊन झाली तुम्ही. हो हो जा जा लवकर जा. भेटण्याची घाई आहे मला. आणि लवकर ये हा. ए लक्ष्मी, येताना त्याला एकट्याला पाठवून दे. तू येऊ नको. आणि लवकर ये. हो जा लवकर जा. लक्ष्मी गेली आहे खरी. लवकरात लवकर त्या तरुणाला निरोप देईल. तो तरुण केव्हा माझ्या महालात येतोय असं वाटतं मला. असेच काहे माझे जीवन, असेच काहे माझे जीवन, असेच काहे माझे गुपित न कळले कुणाला, गुपित न